नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपल्याला ज्या गोष्टीने प्रेक्षकांनो तुम्ही एवढ्या दिवसाची वाट बघणार होते ना, म्हणजे कमळी राजनला मिळणार का आणि गौरी म्हणजे सरूचं सत्य राजांसमोर येणार का? तर हो, राजांसमोर कमळी ही आपलीच मुलगी आहे प्रेक्षकांनो, हे सत्य आलेलं आहे. तर या धमाकेदार ट्विस्ट कसा सिरियलमध्ये आलेला आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत की राजनला कमळी मुलगी असल्याचं कसं कळालं आणि गणपतीच्या स्थापना झाल्यानंतर राजन पूजेला आल्यानंतर कसं कळालं की गौरी ही राजनची मुलगी आहे हे प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत. त्यासाठी हा धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईबसुद्धा करणं तेवढंच आवश्यक आहे. चला तर मग कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तो म्हणजे जबरदस्त ट्विस्ट. तर आपण प्रेक्षकांनो, अनिकाचा प्लॅन फ्लॉप करून कमळीने हॉस्टेलमध्ये गणपतीची स्थापना केलेली आहे. आता आरती चालू असताना अनिका तिथे येते आणि हे सर्व बघून तिला खूप राग येते, खूप चिडते अनिका. मी एवढा मोठा प्लॅन करून कमळीने गणपतीची स्थापना केलीच कशी? हे पाहून अनिका मात्र खूप रागावते, खूप चिडते. अनिका आता प्रिन्सिपलला घेऊन येते आणि बोलते की ह्यांना आताच्या आता हॉस्टेलच्या बाहेर काढा, कारण यांच्यामुळे हे रात्रभर खूप आवाज करत होते हॉस्टेलवर. यामुळे बाकीच्या स्टुडंटना डिस्टर्ब होते आणि यांच्यामुळे हॉस्टेलच्या मुलींना त्रास होतो. आणि हो प्रिन्सिपल सर, माझ्याकडे याचे पुरावेसुद्धा आहेत. आणि आता अनिका त्या रात्री भेटलेल्या मुलाला शोधते आणि तेव्हा तिला कळते की असा कोणताही वॉचमॅन इथं नाही आहे. पण आता अनिकाला तो काही मिळत नाही. तर आता इकडे राजन हा कमळीचा विचार करत असतो की कमळी खरंच किती गुणी मुलगी आहे. तिच्या ज्या सवयी आहेत ना, त्या माझ्या गौरीसारख्या आहेत. तिने तिची सावली असल्यासारखं मला वाटते तिला बघितल्यानंतर. आणि नेहमीच कमळीला बघितलं की गौरीची आठवण मला होते. ती असं का मला होते, असं का वाटते की कमळीत आणि माझ्यात कुठेतरी काहीतरी नातं आहे. देवाला एकच प्रार्थना आहे की माझी गौरी आणि माझी मुलगी लवकरात लवकर मला मिळू दे, असं राजन गणपती बाप्पाला बोलतो. तर इकडे अनिकाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. त्यामुळे अनिकाही खूप चिडलेली असते. अनिकाने खूप मोठा धमाका केलेला असतो. पण प्रिन्सिपलला काही पुरावे न मिळाल्यामुळे प्रिन्सिपल काहीही न बोलता निघून जातो. तर इकडे मात्र कमळीची आई कमळीचा विचार करत असते की मागच्या गणेश उत्सवात आपण किती छान केला होता. माझे बाबासुद्धा होते, कमळी, निगी, आम्ही किती छान गणपती बनवला होता आणि त्याची स्थापना केलेली होती, असं ती विचार करत असते. आज मात्र कमळीशिवाय काहीही वाटत नाही, असं ती मनाशी बोलते. आणि आज माझी कमळी तिथे एकटीच आहे असं तिला वाटते आणि सरूला रडायला येते. तर तिला कमळीची खूप काळजी वाटत असते. तर राजनसुद्धा इकडे गौरीचाच विचार करत असतो आणि राजन विचार करत असतो की काहीही झालं ना, मला लवकरात लवकर गौरीला शोधायचं आहे. मला असं वाटते की कमळी आणि गौरीत काहीतरी कनेक्शन आहे, कारण एवढ्या गोष्टी समान कशा काय असू शकतात. त्यांच्यासारख्या सवयी, त्यांची दुसऱ्याची केअर करण्याची पद्धत, सारख्या गोष्टी कशा काय शक्यच नाही. आता राजन अन्नपूर्णाला त्याच्या मनातील सर्व सांगतो की आई, तुला मला काही सांगायचं आहे गं. गौरी आणि कमळीमध्ये खूप काही गोष्टी समान आहेत गं. त्यावर अन्नपूर्णा बोलते, हो राजन, मला पण गुरुजीची गोष्ट आठवते आणि आपल्याला गुरुजींनीसुद्धा सांगितलं होतं की तुमची नात आजूबाजूलाच आहे. खरं राजन, तुला तुझं मन ना काहीतरी संकेत तर देत नाही ना. आपण एक काम करू राजन, मी ऐकलं की कमळीने हॉस्टेलवर गणपतीची स्थापना केली आहे. आपण तिकडे जाऊ आणि गणपती पूजन झालं की कमळीच्या आईचा फोटो मागू, म्हणजेच तुझ्या मनातील शंका दूर होणार. आणि त्यावर राजन बोलतो, हो आई,
आपण उद्या गणपती पूजनाला नक्की हॉस्टेलवरती जाऊ आणि माझं मन मला असं संकेत का देत आहे हे नक्की पाहू. तर आता प्रेक्षकांनो अनिका काहीच नाही करू शकली म्हणून रागाने हॉस्टेलच्या बाहेर येते आणि तिचा पाय घसरून ती पडते आणि सर्वांसमोर खाली पडल्यामुळे आता ती आणखीनच चिडते. आता निघी आणि कमळी अनिकाला बोलते की जैसी करनी वैसी भरणी. तू आम्हाला गणपती बसवायला थांबवत होतीस ना. गणपती बाप्पाचं आगमन तुला या हॉस्टेलवर नव्हतं होऊ द्यायचं ना. तर निघी बोलते, बघ बाप्पाने तुला कशी तुझ्या कर्माची फळं दिले. आता अनिका रागाने चिडून घरी जाते आणि कामिनी तिला समजावते, हे बघ ए बाळा, आता काय करते, तिनं तुला त्रास दिला ना बेबी. आता 2 दिवसांनी पॅरेंट्स मीटिंग आहे या कॉलेजमध्ये. या पॅरेंट्स मीटिंगमध्ये कमळीच्या पॅरेंट्ससोबत तिलासुद्धा गावाला नाही पाठवलं ना तर कामिनी नाव नाही लावणार. त्यावर आता अनिका बोलते, ग्रॅनी तू काय करणार आहेस ग? एवढ्या दिवस झालं का तुझ्या ह्याच्यानं काही झालं का नाही ना, तर आता काय करणार आहेस ग तू? तर इकडे कामिनी बोलते, आता तू टेन्शन घेऊ नको बेबी. आता बघ मी कसा कमळीला धडा शिकवते आणि कॉलेजमधून बाहेर काढण्यात भाग पाडते. तर आता इकडे राजन आणि अन्नपूर्णा गणपती बाप्पाच्या पूजेसाठी हॉस्टेलवरती निघालेले असतात, कमळीच्या हॉस्टेलवर गेलेले असतात. तर आता राजन आणि अन्नपूर्णा बोलतात, खूप छान कमळी, तू हॉस्टेलवर गणपती बाप्पा खूप छान केलं. त्यावर अन्नपूर्णा बोलते, खूप छान गणपती बनवलास ग. कोणी बनवला? तूच बनवला असेल ना. आता मात्र गणपतीला पाहून राजनला वाटते की ही मूर्ती गौरीसुद्धा बनवायची. एवढी सारखी मूर्ती, एवढ्या बारीक चिरीक गोष्टी एकसारख्या कशा असू शकतात. आता मात्र राजनचा डाऊट वाढतच जातो आणि गौरीसारखी मूर्ती कमळी सेम कशी बनवू शकते. आता तर मी कमळीला तिच्या आईचा फोटो मागूनच घेतो. तर आता अन्नपूर्णा कमळीला बोलते, किती गुणी आहेस ग तू कमळी, खरंच खूप गुण आहेत ग तुझ्या. आता मात्र आम्हाला तुझ्या आईचा फोटो दाखव की एवढ्या गुणी मुलीची आई आहे तरी कोण. तर कमळी बोलते, हो आजी दाखवते. तर आता सरूचा फोटो राजनला कमळी दाखवते. तर आता मात्र राजन बोलतो, ही तर गौरी आहे. त्यावर मात्र कमळी बोलते, नाही काका, ही माझी आई सरू आहे. आता मात्र राजनला कळते की सरू हे नाव बदलून म्हणजे गौरी ही नाव बदलून सरू नाव ठेवून सिद्ध टेकला राहते. त्यावर राजन बोलतो, गौरी मला सांग कमळी मला सांग की तुझ्या हातावर कसली खूण आहे का ग? अन्नपूर्णा हे सर्व ऐकत असते. तर आता कमळी म्हणते, माझ्या हातावर ना ही जन्मखूण आहे. हे सर्व ऐकल्यावर अन्नपूर्णा बोलते की कमळी तूच माझी नात आहेस ग. राजन बोलतो, हो गौरी, ही तुझी आई म्हणजे सरू, तुझी आई माझी गौरी आहे ग. गणपती बाप्पामुळे मला तू खूप दिवसानं मिळाली असं म्हणून राजन आता कमळीला मिठी मारते आणि अन्नपूर्णासुद्धा. मात्र राजन काय बोलतो हे कमळीला काही कळत नाही. कमळी ही चावरीबावरी झालेली असते. तर आता राजन कमळीला सर्व सांगतो की मीच तुझे वडील आहे. ही गौरी म्हणजे तुझी आई सरू हीच गौरी आहे. आता मात्र कमळीला काही कळत नाही की काय करावं. इथे मात्र प्रेक्षकांनो हा एपिसोड पूर्ण होतो. तर आता पुढील एपिसोडमध्ये आपल्याला कमळी ही राजनला वडील म्हणून स्वीकारणार का आणि सरूसुद्धा ही राजनला आता पुन्हा स्वीकारू शकेल का, हे आपल्याला धमाकेदार अशा एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो ज्याची आपण एवढ्या दिवसाने आतुरतेने वाट पाहत होतो तो एपिसोड आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. म्हणून माझ्या चॅनलवरती तुम्ही आणखीनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सिरियल प्रेमीपर्यंत आवश्यक शेअर करा. जय गजानन माऊली. धन्यवाद प्रेक्षकांनो.